मंडळी, लोकसभा निवडणुकीत ज्या जरांगे फॅक्टरनं सत्ताधाऱ्यांना अक्षरशः घाम फोडला, तो जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत भल्या भल्यांना हबाडा देईल असं वाटत होतं. त्या दृष्टीने मनोज जरांगे पाटलांनी जोरदार तयारी सुरू केली. घोंगडी बैठका झाल्या, दौरे झाले, सभा झाल्या, हजारो इच्छुकांची गर्दी जमली. मराठा समाजातील विस्थापितांना संधी आणि आवाज मिळेल अशी आशाही निर्माण झाली. त्याला जोड मिळाली MMD समीकरणाची. दलित, मुस्लिम, मराठा या समीकरणात एक राजकीय सामाजिक प्रयोग भल्या भल्याना हबाडा देईल असं वाटत होतं. जरांगे पाटील यांनी अगदी मतदारसंघ सुद्धा जाहीर केले, पण अचानक काही तासात त्यांनी माघार घेतली. त्यामुळे आज राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. त्यामुळेच आज आपण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत असणार आहेत खुद्द मनोज जरांगे पाटील. मनोज दादा, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आज महाराष्ट्राच्या मनात तुमच्या भूमिकेच्या नंतर अनेक प्रश्न आहेत, पण पहिला प्रश्न निश्चितपणे हा आहे, मनोज जरांगे पाटील यांनी आज जी भूमिका घेतली ती माघार आहे की तो एक डाव आहे? दादा, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो हो. महाराष्ट्राच्या मनात आज प्रश्न आहे, तुमची भूमिका समोर आल्यानंतर तुम्ही घेतलेली ही माघार आहे की तो एक राजकीय डाव आहे, हा गनिमी काव आहे? नाही, तो का गनिमी कावा पण नाही आहे, तो डाव पण नाही आहे. हां, एक निर्णायक जी भूमिका आहे ती योग्य वेळी घेतली. बर. कारण ज्यावेळेस समाजच अडचणीत येणार आहे त्यावेळेस आपण विचार करायला लागतो. उगाच काहीतरी करायचं म्हणून करायचं आणि लढायचं म्हणून लढायचं असं होत नसतं. शेवटी समाज हा मोठा आहे आणि माझ्या लक्षात आलं की 4-10 जणांसाठी उगाच समाजाला नाव ठेवण्यात नाही आलं पाहिजे. पडले काय झाले, कारण एका जातीवर निवडणूक नाही लढू शकत आपण आणि जिंकू पण शकत नाहीत कधीच. उगाच का समाजाला वेठीस धरायचं, का समाजाला त्रास द्यायचा? आपल्या एखाद्या 10-20 जणांच्या स्वार्थासाठी सगळा समाजच अडचणीत, मग नंतर नाव ठेवतात लोक पडल्यावर, हे 6 कोटी मराठे 5 निवडून नाही आणता आले, म्हणजे टोमणे देतात. मग ते टोमणे दिल्यावर मला सहन नाही होऊ शकत, माझ्या समाजाला सहन नाही होऊ शकत, का अडचणीत आणायचा समाज? त्यामुळं मीच योग्य वेळी योग्य भूमिका घेतली आणि तो निर्णायक भूमिका योग्य वेळेत घेतल्यामुळं समाजसुद्धा माझा समाधानी आहे आणि मी तर लढणार आहे. काय झालं असतं 10-5 गेले किंवा 5-4 गेले, तिथं काय नुसते मागण्या मांडल्या असत्या गोरगरीब मराठ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या, गोरगरीब ओबीसींच्या मागण्या मांडल्या असत्या. ते तर काही गेल्यावर आरक्षण गठुडभर घेऊन आलाच नसता. हा एक आधार झाला असता गोरगरिबांना. शेवटी मला संघर्ष करावाच लागला असता, मला आंदोलन करावंच लागणार आहे तरी पण मी तर जोपर्यंत जीवन तोपर्यंत करणारच संघर्ष. मराठ्यांना आरक्षण तर ओबीसीतून मिळूनच देणार, त्यात शंकाच नाही. पण मग उत्तर काय आहे या सगळ्याला? तुमच्या आंदोलनाला एक राजकीय उत्तर आहे असं म्हटलं गेलं आणि हे राजकीय उत्तर सत्ताधारी तुमच्या सोबत नाहीत, विरोधक सुद्धा तुमच्या मागणीच्या सोबत नाहीयेत, म्हणून एक पर्याय या महाराष्ट्रात तुमच्या रूपानं येईल, तुम्ही किंगमेकर ठराल आणि तुम्ही यांना ते भाग पाडाल अशी आशा होती. मग असं अचानक का झालं? कारण तुम्हीच म्हणत होतात की अनेक असे मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये एखादी सत्ता आणण्याची ताकद आहे आणि ती आहे सुद्धा. पण आता शेवटी काय असतं, जरी समाज 50-55% असला तरी समीकरण जुळवावंच लागतं. म्हणजे तुम्ही जे म्हणलात की याला उत्तर काय, तर राजकारणात गेलो तरच उत्तर आहे असं नाही ना. आपल्याला जो संपायला लागलाय त्याला पाडून सुद्धा संपवता येतं ना, तेही उत्तर याला असू शकतं. असं काय नाही की उभाच राहायचं आणि आपण उभा निवडून यायचं आणि त्यांना पाडायचं. काय निवडून आलं तरी ते पाडणार आहेत आणि असे पाडता येतात. आपल्याला आपला बदला घेताच येतो. हे खरं आहे की तुम्ही म्हणलेले की 50-55% मराठा आहे, निर्णायकपणे ते करताही येतं, परंतु शेवटी समीकरण लागतंच. जसं की भाजपजवळ 106 होते तरी पण जोडावंच लागले त्यांना. सगळे चोट्टे चाट्टे खिसे कापणारे सगळे जमाच केले, ते सरकार बनवलंच ना. तसं शेवटी या राज्यात, या देशात कोणीच एक जातीवरती निवडून येऊ शकत नाही, हे मात्र याचं भान मला होतं. कारण मी इथून पाठीमागचे आंदोलनं सुद्धा खूप शेकडो वर्षापूर्वीचे बघितले. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 60-70 वर्षातले जे काही आंदोलनं झाली तेही मी बघितलेत. मी मूर्खासारखी भूमिका नाही घेऊ शकत.
माझ्यासाठी किंवा माझ्या 4-10 जणांच्या स्वार्थासाठी 6 कोटी मराठा समाज मी दावणीला नाही बांधू शकत ना. मी आंदोलनं बघितलेत, आंदोलनावरती काय निर्णय घ्यायचे आणि काय नाही घ्यायचे, त्यासाठी समीकरण अत्यंत गरजेचं होतं आणि समीकरणाशिवाय शक्य नाही, काहीच नाही या राज्यात. आणि मग जे जे असा पळाला गर्दीच्या जोरावरती तो संपला आणि त्याचा समाजही संपला. माझा समाज कोणाला संपवू शकत नाही आणि मी कधी संपवून बी देणार नाही. बर, पण मराठा, मुस्लिम आणि दलित अशा प्रकारचं MMD समीकरण या महाराष्ट्रात आणणं आणि पर्याय देणं महाराष्ट्राला, अशा प्रकारची व्यूहरचना तुम्ही आखलेली होती, याचा अर्थ ते समीकरण फसलं का? नाही, तसं पण नाही म्हणता येणार, कारण हे पहिल्यांदाच असं घडलं. बाकी सगळे एकत्र यायचे, परंतु नेमके मराठी, मुस्लिम आणि दलितच एकत्र येत नव्हते. मी खूप परिश्रम घेतले, 25 दिवस, 20-25 दिवस सारखे, आणि ते करून सुद्धा दाखवलं. पण आता काय 30 तारखेला आमचं समीकरण जुळलं, त्याची घोषणा झाली. काय असतं आता, ते बी नवीनच आहे, ज्याच्यात मी नवीनच आहे, ते सामाजिकच आहेत, अन्याय झालेली एकत्र आले, कोणाची कोणाला तपास लागाना, मेळ लागाना, अशा परिस्थितीत ते झालं. त्यांच्याकडून यादी, म्हणजे नावं, यादी म्हणण्यापेक्षा त्याला नावं द्यायला, सकाळी देतो म्हणले, दुपारी देतो म्हणले, संध्याकाळी देतो, उशीर झाला. मग आमचं रात्र सकाळपासून आमची सुरुवात होती, मतदारसंघ हा करायचा का तो करायचा. आणि मी स्वतः लोकांना विचारलं, ही राज्यात पहिल्यांदा असं झालं असं पारदर्शक की लोकांना विचारून मतदारसंघ ठरवलेत, नसतात तिकडं पक्ष ठरवत असतात मतदारसंघ आणि उमेदवार. ते काम चालू होतं आणि 3च्या दरम्यान आमचं उमेदवाराचं काम चालू झालं, पाठ 3 वाजता, की आपण आता उमेदवार काढा, आपले मतदारसंघ तर झाले, आता उमेदवार काढा. आणि त्याच वेळेस आमच्या परत लक्षात आलं की उद्या सकाळी आपल्याला तर 7 वाजता सांगावं लागणार आहे, कारण त्यांचे नावं याच्यासाठी पाहिजे होते आम्हाला, मतदारसंघाचे, माणसाचे नाही, की मग आमच्या पोरांनी तिथं फॉर्म भरलेला आम्हाला ते काढून घ्यावं लागले असते. मग हे सकाळी सांगावं लागणार आहे, म्हणून आम्ही ते सकाळी थोडंसं 3 वाजता 3:30 वाजता म्हणलं की अरे सरपंचचे मोबाईलवर आलेत का बघा, त्यांचे व्हॉट्सअपला ते पाठवतो म्हणले होते, कारण काल दुपारी पण ते आले होते, सकाळी पण आले होते आणि संध्याकाळी 9 वाजता पण आले होते. ते म्हणले 11-12 वाजता आम्ही पाठवून देतो. 4 वाजले तरी आले नाहीत पाठचे. अरे म्हणलं काय होईल आता, एखाद्या दिवस गडबडीत सकाळी काय सांगायचं पत्रकाराला, एका जातीवरती शक्य नाही. आणि आमची समाजात चर्चा झाली, 30-35 हजार लोक होते, त्यांच्यात चर्चा झाली की मग एकट्याने जायला पाहिजे का नको, आपला समाज फसता कामा नाही, किंवा एकटं गेलो नाही, त्यांनी 2 दिवसांनी लेट गेली तर दिले आपल्याला नाव, तर फॉर्म त्या आपले कसे मागं काढायचे, म्हणजे ह्या गोळा हे झालं. त्यामुळं मीच ठरवलं की नको. शेवटी काय आमच्या त्यांच्या एकमेकांबद्दल नाराजी नाही, किंवा मी माझ्या भूमिकेवर बदललो सुद्धा नाही, की जी पूर्वीची भूमिका होती की मराठा समाज आम्ही धनगरांना आणि मुस्लिमांना आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही, त्या शब्दावरती मी आज सुद्धा ठामे. मुस्लिमांना धनगरांना आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंच माग हटणार नाही, कारण ते निवडणुकीत नाही येत, सोबत नाही येत, म्हणून याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही आणि नाराजीचा तर संबंधच नाही. आम्ही मित्र आहेत, राहणार. पण दादा, ह्या महाराष्ट्रानं बघितलं, जेव्हा प्रस्थापित सगळे राजकीय पक्ष होते तेव्हा त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर नसेल त्याच्या कितीतरी पटीने गर्दी तुमच्या अंतरवाली सराटीत तुमच्या त्या घराच्या समोर होती. 2 ते 3 एकरमध्ये पार्किंग करायला, गाड्या पार्क करायला जागा नव्हती, एवढे इच्छुक उमेदवार तुमच्याकडे होते. एक मोठी आशा, अपेक्षा निर्माण झाली की या महाराष्ट्रातल्या गरजवंतांना सत्तेत बसण्याची किंवा सभागृहात जाण्याची संधी तुमच्यामुळे मिळू शकते, जी बाळासाहेबांनी कधी कधी मिळाली होती, की त्यांनी अगदी रस्त्यावर भाजी विकणाऱ्याला सुद्धा आमदार केलं होतं, रिक्षावाल्याला केलं, अनेकांना पानटपरीवाल्याला आमदार केलं होतं. अशा अनेकांना संधी वाटत होती, आशा वाटत होती, त्या सगळ्यांचा भ्रमनिरास झालाय का? नाही, कधीच होणार नाही, झाला नाही. तर सांगितलं सकाळी, लगेच फॉर्म काढायला सुरुवात केली. काय असतं, आपल्याला फरक करावा लागत त्यांच्यात आणि यांच्यात. त्यांनी का भाजीपाल्यावाल्याला बनवलं किंवा टपरीवाल्यांना बनवलं, तर तो पक्ष होता आणि मी मात्र सामाजिक आंदोलन चालवते. मला चालवताना माझ्या पुढं खूप कसरत होती, मला तारेवरची कसरत करावी लागत होती. आमच्याकडं 100, 50 उमेदवार होते. तिथं असं नव्हतं, कारण ती प्रक्रियाच वेगळी होती राजकीय, आणि ही प्रक्रियाच वेगळी होती. शेवटी आमच्या यांच्या हट्टापायी किंवा यांनी न दिलेल्या यादीपायी मी माझा समाज नव्हतो डावावर लावू शकत. काय होईल, तुम्हाला उभा करण्यासाठी 150 लोकांसाठी 6 करोड मराठा पाण्यात डुबू, असं होत नाही, माझ्याकडून नाही होऊ शकत. शेवटी मला त्यांच्या वेदनेची कदर करावी लागणार आहे. मी जिथं जिथं हाक मारेन तिथं महिलांसह लाखाच्या संख्येनं लोक एकत्र आलेत. मी त्यांची हानी नाही ना होऊन देणार. त्यांचे आक्रोश किती बेकार आहे, त्यांच्या मुलं शिकवण्यासाठी त्यांचे काय हाल आहेत, या राजकारणाच्या नादापायी ते नाही करू शकत नाही. आणि आमचा काय धंदा आहे का देऊ, आमचा काय धंदा आहे का ते राजकारण?
आलं टप्प्यात घेतलं, नाही टप्प्यात आलं दिसू नका. मग आपली आजी काय मुख्यमंत्री होती वय म्हणून मग आमची लई इज्जत चालली. हा हा इथं काय आमचा धंदा नाही देऊ. हम्म लोकांच्या हित साधणं, लोकांना मोठं करणं ही अगोदरची आमची जबाबदारी आहे. कुठं एखादा अर्थ निवडून आणण्यासाठी अख्खा समाज डावावर लावायचा हे माझ्याकडून नाही होऊ शकत. एक छोटा छोटा मुलगा म्हातारे माणसंसुद्धा आज आशा लावून येत की हेच देऊ शकतो. मी काय राजकारणात असलो काय नसलो काय आरक्षण देऊ शकतो मराठ्यांना, आणि ते बी ओबीसीतूनच देणार. म्हणून दादा एक कोणी एक पण येऊ थेट दे. प्रश्न हे मला एकदा तुम्हाला लफडं हे विचारायचा संपलं, आहे. 20-30 दिवसाचं मग सुरू झालं. एक थेट प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. या महाराष्ट्रानं नव्हे देशानं बघितलं, मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या एकत्र आणण्यात तुम्ही यशस्वी ठरलात. गेली 14 महिने तो समाज तुम्ही सामाजिक दृष्ट्या बांधून ठेवलाय. पण जेव्हा तुम्ही राजकीय दृष्ट्या यांना बांधण्याचा प्रयत्न केला, तुमच्या मुठीत हा समाज एकत्र राजकीय दृष्ट्या आला नाही का, जो सामाजिक दृष्ट्या आला? आला, राजकीय दृष्ट्या पण आला, सामाजिक पण आला. कारण मी त्याची सकाळी परिस्थिती बघितली. ज्यावेळेस मी प्रेसमध्ये आपल्या बांधवाच्या माध्यमातून सांगितलं की सगळ्यांनी फॉर्म काढा, इथं अर्ध्या घंट्याच्या आत माणसं न राहिले, 100 ते 150 राहिले असते फक्त 35-40 हजारातले. इतक्या स्पीडनं लोक गेले आणि अर्ज काढून घेतले. मला त्याच्यातून एक माझ्या समाजाने अशी चुणूक दिली की आजही आम्ही तुमचा शब्द पाळतो. कारण मी सुद्धा समाजाचा शब्द पाळतो. कारण ती घटना घेताना मी पदाधिकारी होते, लोक होते, ते ठरवताना त्यांना विचारून ठरवलंय. मी एकट्याने माझं मत त्यांच्यावर लादलं नाही. म्हणून आजही मी IBN लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना सांगतो, तुम्ही उमेदवारी अर्ज काढून घ्या म्हणलं होतं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. पण मी ज्याला राहायचं, ज्याने काढून ठेवायचं, त्याच्याशी त्याचा धंदा आणि तू आणि तो अपक्ष फॉर्म, तो आता उद्योग बघ. कारण मी हेही सांगितलेलं, मी ना कोणत्या अपक्षाला पाठिंबा दिलाय, ना महाविकास आघाडीला दिला, ना महायुतीला दिलाय, ना कुठल्याही राखीव दिलाय. कारण आता मी त्या प्रक्रियेतून बाहेर आहे. त्याच्यामुळं मी नाही समाजाला हे करू शकत. समाजाला फक्त एवढंच, जो बाँड देईल, जो व्हिडिओग्राफी देईल, त्याच्या आपल्या मागणीशी जो सहमत राहील त्यालाच मत करायचं. कोणाच्या प्रचाराला, सभेला जायचं नाही. मी आहे तोपर्यंत तुम्हाला डंक लागू देत नाही, डाग लागू देत नाही मराठ्यांना. काळजी नाही करायची. आणि मराठ्यांना झालेला त्रास मी सहन नाही करू शकत, मला झालेला समाज नाही करू शकत. तुम्ही फक्त ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडू द्या. पुन्हा तितक्याच लाखाच्या ताकदीनं मराठा रस्त्यावर राहणार आहे आणि मराठी बदला घेणार. पण पुढच्या 15 100% दिवसातला आम्हाला तुमचा प्लॅन संपवलं काय? जाणाऱ्याला त्याला दादा, हे पुढच्या राजकीय 15 करिअरमधून दिवसातला तुमचा संपवणार. प्लॅन काय? मनोज जरांगे फॅक्टरचं काय ह्या 15 दिवसात महाराष्ट्राला उत्सुकता आहे? तुमच्या मनात काय? तुम्ही मेळ लागू देत नाही शेवटपर्यंत कुणाला? नाही, मी मेळ नाही लागून देत असं नाही दादा. कारण त्याचं कारण पण तसं आहे की मला हा बलाढ्य समाज माझ्याकडे आशेनं बघतोय. मी जर त्यांना मायबाप मानलंय तर मुलाच्या भूमिकेत मला योग्य तीच भूमिका पार पाडायला लागते. कुठं 10 जण म्हणले म्हणून त्या भूमिकेत मला जाता येत नाही. शेवटी त्यांची उंची आणि मान सन्मान वाढवणं ही माझी जबाबदारी. ती जशी लोकसभेत वाढली तशी इथंही वाढणार. त्याच्यात काही शंका असण्याचं कारण नाही. माझ्या समाजाला माहिती आहे काय करायचंय आणि काय नाही करायचं. मी तुम्ही म्हणलात तर त्या पद्धतीनं मी समाजाच्या दर्शनाला जाणार आहे. आम्हाला जर 15 दिवस महिना जर आम्ही एकमेकाच्या समोर नाही दिसलं ना, तर आता सभा नाही घेणार, पण ती सभाच होती, त्याला काय करू मी? कुठं गेलं की सभा होती, त्याला मी काय करू शकत नाही. पण मी आणि समाज आम्ही जर महिनाभर एकमेकाला नाही दिसलो तर आम्हाला करमत नाही. मी जाणार आहे माझ्या मायबाप समाजाच्या महाराष्ट्रात दर्शनासाठी. अंतरवाली सराटीचा आदेश काय? मराठा समाजाला अंतरवाली सराटीचा आदेश काय पुढच्या 15 दिवसांसाठी? नाही, मी कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, पण आपल्या भूमिकेशी सहमत असणाऱ्यालाच मतं द्यायची. हे मी कालही सांगितलं, रात्री पण सांगितलं आणि आत्ता पण IBN लोकमतच्या माध्यमातून सांगतो. लेकरं डोळ्यासमोरचे विसरू नका. खुन्नस दिली, आपल्याला 15 महिने लढून आरक्षण दिलं नाही. आपल्याला 15 महिने लढून आरक्षण नाही दिलं शेवटी. आणि दुसऱ्याला आपल्या नजरासमोर ज्या 15-16 जाती आरक्षणात जाऊ शकत नाहीत त्यांना आरक्षणात घातलं. ज्यांनी काही मागितलंच नाही त्यांना महामंडळ दिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी मागितली, नाही दिली. शेतकऱ्यांना मालाला भाव मागितला, नाही दिला. दुधाला नाही दिला. मात्र पीक विमा नाही दिला आणि त्यांचे नुकसान भरपाई पण नाही दिली. या गोरगरीब जनतेला जे मागितलं ते कधीच मिळालं नाही ना. शेवटच्या क्षणापर्यंत धनगरांना आरक्षण मिळालं. उलट गोरगरिबाच्या आरक्षणात मराठी येतात म्हणून खोटी माहिती सांगितली आणि गोरगरीब ओबीसीच्या आरक्षणात 16-17 जाती कुंकुड आणल्या आणि त्या घातल्या. उलट ह्या सरकारनं गोरगरीब ओबीसीचं, धनगरांचं आणि मराठ्यांचं पूर्ण वाटोळं केलं. त्यामुळे दलित मुस्लिम मराठा यांना सोडणार नाहीये. त्या भूमिकेवर तर ठाम राहणार आहे. मी मात्र लोकसभेला कोणाचं नाव घेतलं नव्हतं आणि मी आताही कोणाला पाडा म्हणून नाव घेत नाहीये. पण माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याला मी सोडणार नाही. दादा, मराठा समाजाच्या समोर एक पेच आहे ना. सत्ताधारी तर म्हणत नाहीत ओबीसीतून द्या, विरोधक सुद्धा म्हणत नाहीयेत ओबीसीतून द्या.
फक्त मनोज जरांगे पाटील म्हणतात आम्हाला ओबीसीतून हवाय. जे तुमच्याकडे येतात, जे खासदार तुमच्या ताकदीवर निवडून झाले, उपोषणाला सुद्धा तुम्ही एकटेच बसलात, कोणी तुमच्या सोबत आलेलं नाहीये. अशा परिस्थितीत मराठा समाजानं कोणाच्या पाठीशी उभं राहावं? मराठा समाज राहिला ना पाठीशी उभा. कोणाशी राहावं काय विचारायची गरज आहे? माझ्या पाठीशी, मी त्यांच्या पाठीशी, आम्हाला कोण पाहिजे आणखी? काय लबाडाच आहे, लबाड मराठा फबाडाची काय गरज नाही समाजानं आम्हाला. ह्या निवडणुकीत आम्ही कुणाच्या पाठीशी निस्वार्थ उभं आहे, राहावं? ते एकमेकाच्या पाठीशी उभा आहेत. राहणार तुम्ही बघा माझ्या. आपला लय डाव दमाने असतो, गडबड नाही करीत मी, म्हणून तर टिकलो. आतापर्यंत टिकलो, पण जिरविली पण. मी एकदा हाबाडा द्यायला लागलो ना, तुमचा शब्द असतो तो, तर असा हादरितो की बोडापासून त्याचा पाया खालचा वाळू नाही, मुरमा सकट खाली पडत येते. इथं सुट्टी नसते आपल्यापाशी. बरं, फसविता काय? एक प्रश्न माझ्या विचारू का? गोरगरीब समाजाचा वाटोळा करता तुम्ही. एक प्रश्न विचारू का? हा, गेले 2 महिने मनोज जरांगे पाटलांना मी राजकारणासारखं सगळं मुलाखती घेताना बघितलं, सगळ्यांना सोबत घेताना बघितलं, आकड्यांची जुळाजुळ करताना बघितलं. ह्या राजकारणानं तुम्हाला काय शिकवलं बरं? योग्य टायमाला योग्य निर्णय घेत जाय, हा, डोळे उघडे ठेवून काम कर, हे शिकवलं मला. छत्रपतींचं स्वराज्य स्थापन करताना किती तेजस्वी विचारानं, किती तेज बुद्धीनं आणि काय चातुर्य होतं त्या पद्धतीनं वाग. समाज एवढा मोठा हातात हे, समाजाला आशा आहे, घाई गडबडीत निर्णय घेऊन समाज फसवू नकोस, हे सगळं मी या राजकारणातून शिकलोय. म्हणून वेळेवर मला निर्णय क्षमता घेण्याची ताकद समाजामुळे मिळाली. मी समाज डोळ्यासमोर ठेवतो, पद, पैसा आणि ती प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवत नाही. माझ्या समाजाची प्रतिष्ठा मी डोळ्यासमोर ठेवतो. माझी प्रतिष्ठा जर मी डोळ्यासमोर ठेवली तर समाजाचं वाटोळं झालं असतं, समाजाला टोमणे ऐकायला लागले असते. आता समाज ताट मानेनं चालणार आहे. पुन्हा काय जिंकून पाडायचं तर असं पाडून टाकू. कुणाला झालं माझ्या पाडणार? समाजाचं कुणाला समाधान, पाडणार? ठरलंय वाढली का? उंची, आमची शक्ती आम्ही होईल ना आता. नाही ठरण थोडं दम धरा, सगळं ठरत असते. जो देणार नाही, समाजाच्या मागणीशी सहमत राहणार नाही, यांना द्यावा लागणार आहे. जर या दोन्हीनं ठरलं की आपण आता यांना गिनायचं बी नाही आणि आंदोलनाला जसं बेदखल केलं होतं तसं यांना गिनायचं नाही, यांना बंड द्यायचं नाही, यांना लेखी द्यायचं नाही, यांच्या मागणीशी सहमत बी राहायचं नाही, आम्ही मधला मार्ग काढीत असतो. अपक्षाचा बी निवडून देत असतात मराठी, आणि त्यांनी नाही केलं तर आम्ही शेवटच्या क्षणाला ओबीसीचा आमच्या सहमत असला विचार असेल त्याला मराठी निवडून देत असतात. पण यांना सुट्टी नाही आता. आमच्या याच्यावरती आम्ही ठामेत, पण बघू आता वेळेवेळेवरती. जर राजकारणातच जाऊन काय प्रश्न मार्गी काढावं असं काहीच नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराला आनंद देणार, त्यांनी बघितलेलं सुंदर स्वप्न सुखाचं आरक्षणाचं मी मिळवून देणार आहे, त्याशिवाय मी हटत नाही आहे. मी प्राणाची बाजी पुन्हा लावणार आहे, पण समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देणार आहे, मग कोणी पण आडवा येऊ दे. बरं, 2 महिन्यात तुम्हाला राजकारणी म्हणून जी भूमिका बजवावी लागली, पण राजकारणाचा काय अनुभव तुम्हाला? म्हणजे असं वाटलं नको रे बाबा हे राजकारण, जरा अवघड असतंय? नाही तसं नाही वाटलं, पण लय नाही तसं वाटलं नाही मला नको बाबा हे राजकारण, पण लय बेकार लफडे ते मात्र आहे. बाय रातभर झोपून देत नाही, सगळे भावे आमदारच चौकून मरणाचे. लय डोकं खुराक झालं तर काय आता ते सांगायसारखं नाही. आता ते लय अवघड मसाळा होता तो. कोण काय होईल. माझ्याकडे 42 जणांचे मी 25 घंट्यात मुलाखती घेतल्या होत्या, रात्रंदिवस जागा होतो. लय अवघड कार्यक्रम, पण एक हे लय हुशार लोक झाले, मला त्याचा लय स्वाभिमान वाटायला लागला. माझे समाजाचे लोक मागतेत पण आणि थांब म्हणल्यावर थांबतेत पण. हे मात्र माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा मला तो अलंकार मिळाला की माझा समाज मागतो पण, आणि अपेक्षा असली पाहिजे ना, इच्छुक असला पाहिजे माणूस, पण सांगितल्यावर जागेवर थांबतेत. हे मात्र खूप मोठं मला या 20-25 दिवसाच्या काळात गोष्ट मिळाली की याला म्हणते समाज. गर्वपणे मला आमच्या बांधवांचा, सगळ्या समाजाचाही अभिमान आहे की असावं लोक तर आपल्या मराठा समाजासारखे. उठ म्हणलं की उठतेत, सुरू म्हणलं की लगेच सुरू करतात, थांब म्हणलं तरी थांबतात. नाही, हे भल्या जमलं नाही, पण तुम्ही ते जमून दाखवलंय. गणित झालं सहन करतोय. भल्या जमलं नव्हतं आतापर्यंत. मराठा समाजासारखा राजकीय चातुर्य असलेला समाज, त्याच्यावर मान टाकणं भल्या जमलं नाही. तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. पत्ते तुम्ही अजून उघडलेले नाही आहेत, पत्ते नक्की उघडणार आहात, आणि काय आहे त्या पत्त्यांच्या मध्ये हे मात्र महाराष्ट्राला पुढच्या 15 दिवसात कळेल अशी आशा आपण करूया. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण बघा, महाराष्ट्राचं राजकारण अतिशय